या पत्रकार परिषदेसाठी आज उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तुळजापूर कॅम्पसच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाचे जी पार्श्वभूमी आहे आणि जे काही मान्यवर येत आहेत, ज्या थीम आहेत, त्याबद्दल आज आमच्या कॅम्पसचे डायरेक्टर प्रोफेसर बाळराक्षे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सविस्तर आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या कन्व्हेनर डॉक्टर हिना खातून मॅडम पण आहेत। आमच्याकडे रेग्युलर वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला हे पण 22-23 फेब्रुवारीला म्हणजे उद्यापासूनच सुरू होत आहे। तर त्याचे कन्व्हेनर पण डॉक्टर गजानन हिवाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। ते पण आपल्याला या व्याख्यानमालेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती देतील। मी सर्वप्रथम कॅम्पस डायरेक्टर बाळराक्षे सरांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेस सुरुवात करावी। सर्वप्रथम या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी या कॅम्पसमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या तुळजापूर कॅम्पसमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। मित्रहो, आपण सर्व जाणतोच की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या तुळजापूर कॅम्पसची सुरुवात ही साधारणतः 1985 मध्ये झाली। 1985 मध्ये झाली आणि जसं की आपण जाणता की ज्या भारतामध्ये ज्या काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट किंवा ऑर्गनायझेशन किंवा युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या, त्या युनिव्हर्सिटीजने पहिल्यांदा अभ्यासक्रमांची सुरुवात केली, विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यानंतर जे निर्माण झालेलं जे ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते नंतर समाजामध्ये पर्क्युलेट करण्यात आलं आणि समाजाच्या उत्थानासाठी काम करतात सगळे इन्स्टिट्यूट। टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर ह्या नेमकं उलट काम केलेलं आहे। म्हणजे 1985 ला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये जाऊन आणि समुदायामध्ये आणि ग्रामीण विकासासाठी पहिल्यांदा इथं काम सुरू झालं आणि त्या कामाच्या आधारावर जे काही ज्ञानाची निर्मिती झाली, त्या ज्ञानाच्या निर्मितीमधून पुन्हा इथं कोर्सेसची निर्मिती झाली। म्हणजे आपण खालून वर गेलेलो आहोत। हा ज्याला बॉटम अप अप्रोच आपण असं म्हणतो। तर आपण सगळं कदाचित जाणत असाल की 1985 पासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या तुळजापूर कॅम्पसने ग्रामीण विकासासाठी जे अभूतपूर्व असं काम केलेलं आहे। अनेक पॉलिसी डेव्हलपमेंट किंवा अनेक पॉलिसीज मध्ये धोरणात्मक बदल झालेले आहेत। आमच्या फॅकल्टी शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या समित्यांवर काम करत असतात आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, तसेच संशोधनात्मक काम करतात। विद्यार्थी या ठिकाणी घडतात आणि विद्यार्थी सामाजिक योगदानाने राष्ट्रकार्याच्या, विकसित भारताच्या याच्यासाठी आपलं सर्वतोपरी सहकार्य करत असतात। गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत असताना आमच्या असंही लक्षात आलं की इथं अशा काही उपक्रमांची देखील गरज आहे की जिथं तज्ज्ञ मंडळी इथं येऊन वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करतील, डिस्कशन करतील, संशोधनात्मक त्यांचे पेपर सबमिट करतील आणि एक ज्ञानाची घुसळण या ठिकाणी होईल। आणि याला अनुलक्षण म्हणून यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेत आहोत किंवा एक नवीन पायंडा यावर्षी पाडत आहोत। आम्ही एक नवीन संकल्पना राबवली ती म्हणजे ग्रामोदया नावाची एक आम्ही राष्ट्रीय परिषदेचं आम्ही या ठिकाणी आयोजन करत आहोत आणि ही पहिली कॉन्फरन्स असेल राष्ट्रीय परिषद, ज्याला ग्रामोदया असं आम्ही नाव दिलेलं आहे। या कॉन्फरन्सचा जो विषय आहे तो म्हणजे शाश्वत ग्रामीण विकासाची पुनर्कल्पना, वाटचाल आणि आव्हाने, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, किंवा ज्याला आपण त्याची थीम जी आहे ती रिमॅजिनिंग फ्युचर ऑफ रुरल डेव्हलपमेंट अशी त्याची थीम आहे। ही पहिलीच कॉन्फरन्स आहे आणि दरवर्षी अशा कॉन्फरन्सेस होत राहतील। सदर कॉन्फरन्स आपण 27 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी आपण घेत आहोत। या कॉन्फरन्सच्या किंवा परिषदेच्या उद्घाटनाला आपल्या महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेजी येत आहेत। तसेच आपण सर्वजण जाणतात की हिवरे बाजारचे सरपंच जे आहेत माननीय पोपटराव पवार, ज्यांनी आदर्श ग्राम मध्ये खूप असं भरीव कार्य केलेलं आहे, ते या ठिकाणी एक विशेष अतिथी म्हणून देखील उपस्थित राहणार आहेत। योजक या संस्थेचे कार्यकारी संचालक श्री गजानन डांगे हे देखील या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाच्या, या परिषदेच्या बीज भाषणाची जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे। त्या बीज भाषण, ज्याला कीनोट स्पीकर्स असं म्हणतात। तसंच ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील काम करणारे, अनेक विकासावर काम करणारे अनेक तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत।
धाराशिवचे जिल्हाधिकारी ऍडिशनल कलेक्टर देखील या ठिकाणी येणार आहेत. अगोदर ओंबासे सर येणार होते, पण त्यांची ट्रान्सफर सोलापूरला झाली आहे. पण सचिन ओंबासे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर मैनाक घोष हे देखील येणार आहेत. त्यानंतर त्याचबरोबर या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रोफेसर शंकरदास, त्यानंतर कुलसचिव श्री नरेंद्र मिश्रा, त्यानंतर कोऑर्डिनेटर्स, मी आणि आमच्या सर्व फॅकल्टी, तसेच राज्यभरातून देशभरातून जवळपास 40 पेक्षाही अधिक रिसर्च पेपर्स या ठिकाणी आलेले आहेत. त्या रिसर्च पेपर्स या ठिकाणी प्रेझेंटेशन होणार आहेत, पोस्टर असणार आहेत. त्यानंतर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसेस आहेत, ते कॉर्पोरेट हाऊसेस जे CSRचं जे काम करतात, ज्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, त्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मार्फत जे काही कामं ते लोक करणार आहेत, त्यांचं एक CSR कॉन्क्लेव्ह आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. ते त्या माध्यमातून लोकांपुढे ते जाणार आहेत की त्यांच्या कॉर्पोरेट हाऊसेस कुठल्या प्रकारची कामं या ठिकाणी करतात. त्याचबरोबर या कॉन्फरन्ससाठी आपण परिसरातल्या गावांची सरपंच लोकांना बोलवलं आहे. त्यानंतर महिला बचत गटाच्या महिला या ठिकाणी येणार आहेत. प्रगतिशील प्रयोग करणारे काही शेतकऱ्यांचे ग्रुप्स आणि गट या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर देशभरातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आपले इथं शोध निबंध सादर करणार आहेत. असा 2 दिवस हा अत्यंत भरगच्च असा कार्यक्रम ग्रामीण विकासाच्या संदर्भात, शाश्वत ग्रामीण विकासाच्या संदर्भात आपण ही कॉन्फरन्स घेत आहोत. मला असं वाटतं की आपण या उपक्रमासाठी एक सार्वत्रिक याचा ज्याला आपण पब्लिकेशन किंवा काय म्हणता येईल त्याला, विचार जनमानसांमध्ये आपण पर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य हे खूप मोठं गरजेचं आहे. आणि या कॉन्फरन्सला आपण निश्चितपणे सर्वजणांनी, आज जसं कॉन्फरन्स या परिषदेला उपस्थित राहायला, प्रेस कॉन्फरन्सला, तसं त्या कॉन्फरन्सला देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीनं कॅम्पस डायरेक्टर या नात्यानं आपल्या सर्वांना विनंती करतो. 28 तारखेच्या समारोपाला, दुसऱ्या दिवशीचा जो समारोप आहे, त्या दिवशी माननीय परिवहन मंत्री तथा या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित असणार आहेत व्हॅलिडिटी समारोपाच्या समारोहाला. तर आपण याला व्यापक प्रसिद्धी द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.